काल मुंबईच्या मुख्यालयात खरं तर महापौर दालनामध्ये किशोरी पेडणेकर या मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आहेत त्या काही पत्रव्यवहाराच्या संदर्भात उत्तर विचारायला गेलेल्या होत्या। त्याच वेळेस महापौरांचा त्यांना फोन आला आणि त्यानंतर महापौरांच्या फोन नंतर त्यांची दोघांची शाब्दिक बाचाबाजी जी आहे ती कॉलवरती झालेली होती। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आहेत। किशोरीताई, तुम्ही सातत्यानं वारंवार पत्रव्यवहार करताय मुंबई महानगरपालिकेकडे आणि त्याचं उत्तर येत नाही म्हणून तुम्ही विचारायला गेलेला। मुळात मी एकटी नाही, माझ्या सर्व नगरसेवकांचं एवं त्यांच्याही नगरसेवकांच्या त्यात तक्रारी आहे। फक्त मी महापौर बुधवार शुक्रवार असतातच असा बोर्ड आहे बाहेर, मला वाटलेलं महापौर असणार म्हणून मी त्यांच्याकडे जाणार होती। बंद आहे म्हटल्यावर माझा जो काही आवेश होता रागाचा होता ना, त्या मी शासकीय भाषेत कुठलाही असंविधानिक भाषा वापरली नाही। मी शासकीय भाषेत विचारलं आणि शासकीय भाषेत विचारताना त्यांचा एवढा गोंगाट चालू होता, त्यांचं एवढं सगळं हे होतं ते मी चित्रकरण केलं। सगळे उभे होते, एखाद्या आंदोलनाला उभे आणि मोठमोठ्याने बोलत होते, माझ्याकडे आहे व्हिडिओ। आणि मी त्यांना विचारलं की तुम्ही माझ्या आलेल्या आमच्या पत्रांची दखल घेऊन महापौरांना दाखवता की नाही, कारण त्यांचं काम आहे ते। तेव्हा त्यांनी मला दाखवलं कितीतरी 101 मसुदे होते जे फायनल करायचे असतात, महापौरांची सही लागते, सगळ्यांवर बिना सहीचे मसुदे होते। ह्याचा अर्थ महापौर सही नाही करत, मग महापौर व्यस्त कुठे असतात? कारण तुम्ही बघा प्रत्येक अध्यक्ष किंवा माझंही आम्ही जाताना 101 पत्र एक तर ऑफिसमध्ये पूर्ण करतो किंवा घरी जातो, रात्रभर ज्या काही कालावधी लागतो 2 तासाचा तो वेळ देतो, सकाळी ऑफिसमध्ये ती सगळी पत्र आपण देतो। त्यामुळे ही पद्धत आहे आणि त्याच्यावरती नंबर असतात, मग तो जो कोण PA म्हणून काम करतात त्याचं नोटिंग करतात आणि ते पुढे तुम्ही पत्रांना उत्तरच देत नाही, त्याच्यावर पहिलं बोला ना। परंतु तुम्ही महापौरांच्या दालनात गेलात, तिकडे रेकी केली, त्या अधिकाऱ्यांना धमकवलं, अशा पद्धतीचा आरोप करत त्यांनी थेट पोलिसांमध्ये तक्रार केली। आरोप हे बालिश आहेत आणि मी कायम म्हणत असते सर किती लोक मॅडम पण डोक्यावर पडलेल्या आहेत का, ते कायम सिद्धच करतायत बाबा। तो आता माझा नाईलाज आहे, सिद्ध करतोय। होय, मी महापौरांना, कारण आम्ही ट्रस्टी आहोत सगळेच त्यांच्या सहित, तुम्ही महापौर आहात मुंबईच्या, तुम्ही आमच्या नगरसेवकांचे हेडमास्टरीन नाही आहे, आम्ही तुमचे विद्यार्थी नाही आहोत, आम्ही सहयोगी तुमचे सहकारी आहोत। आणि प्रशासनाला आम्ही जाब विचारला आहे, म्युन्सिपल सेक्रेटरीच्या असलेल्या कर्मचाऱ्यांना आम्ही जाब विचारला, आम्ही तुम्हाला नाही विचारला आहे। आणि तुम्हाला आम्ही कुठलाही तुमचं नाव पण नाही घेतलं आहे। त्यांनी उडी घेतली, आता ती उडी हरकत नाही आणि मी चकमक केली नाही। त्या राणा भीमा देवी आवेशात बोलत होत्या, त्याबरोबर मी फोन कट केला। तुम्ही जाऊच कशा शकता, असं तुम्ही कोण महापौर असताना? तुम्हाला वाटलं ना चुकीचं घडलंय, मी असती ना मी बोलून घेतलं असं, या ताई बसा, काय झालं तुमचं, नाही दिलं का, ओके मी आत्ता सह्या करून देते आणि मी 2 महिन्यात त्याचा काय सुसंवाद, मी तुमच्याशी घातलाच नाही वाद, माझा वाद होता किंवा माझा राग होता तो प्रशासनावर होता। बरं, त्याच्यात मी कुठलाही घाणेरडा शब्द वापरला नाही। व्यक्त करणं हे पण महापौरांची परवानगी घ्यावी, काय हिटलर आहात का? परंतु तुमच्या विरोधात आता स्थानिक पोलिसात तक्रार केली आझाद मैदानमध्ये, खरं तर तुम्ही ट्रेसपासिंग करत होता अशा पद्धतीचा त्यांचा दावा। मला मुळामध्ये स्थानिक पोलीस स्टेशन हा तुमचा दावा आहे, मला माझं म्हणणं आहे महापौरांच्या याच्यामध्ये ट्रेस पासिंग करायला मी काय तुम्हाला रोहिंगी वाटली की मी पाकिस्तानी वाटली, कुठला काय काय बोलता, काय कळतंय का जरा तरी अक्कल? म्हणून मी अक्कलच काढेन। ट्रेस पासिंग मी का करेन? ज्या दालनात मी बसून गेली
ज्या दालनाचा कोपरा आणि कोपरा आम्हाला माहिती आहे आणि तो महापौरांच्या सुरक्षितेचा कोपरा असला पाहिजे ही आमच्या सगळ्यांची धारणा आहे. तर मी ट्रेस पासिंग का करेन? मुळात आधी ट्रेस पासिंगच आम्हाला माहिती नाही का आम्ही अशा गुन्हे किंवा अशी बुद्धीच नाही आमची. ही सगळी कदाचित तुमची असेल, कारण मला माहिती आहे शाळेमध्ये काय प्रकार केला ते तुमचं असेल, मला नाही माहिती. खरं तर पण महापौरांच्या कार्यालयामध्ये सर्वसामान्य व्यक्तीसुद्धा येतात, परंतु त्यांच्या संदर्भात अशा पद्धतीची कोणतीच गोष्ट जी आहे ती घडताना पाहायला मिळत नाही. परंतु मुंबई महानगरपालिकेचाच कारभार करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांवरती अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह का उपस्थित? मग मी तेच विचारते, वारंवार तुम्ही सिद्ध का करताय की होय मी पडली आहे? का सिद्ध करताय? आश्चर्य वाटतं. आपण 5 वर्षे नव्हतात, मागची 4 वर्षही नव्हतात. उलट विशेष सभा लावली असती, 227 आणि आमचे स्वीकृत नगरसेवक हे बोलले असते तर तुम्हाला कल्पना आली असती कुठे कुठे रिक्स आहे, कुठे हाय रिक्स आहे, कुठे काय आहे, शाळा आहे, किती सगळं तुम्हाला एका जागेवर बसून सगळी माहिती मिळाली असती. पण दुर्दैव म्हणजे दैव देतंय, दैव दिलंय, कर्म घेऊन जातंय. परंतु या सगळ्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कोट्यवधींचे टेंडर्स होतात, त्याच महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात दलालांची सुद्धा ये जा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला फोटो देते ना दलालांचे, याच्यामध्ये बसलेले सभागृहात आतमध्ये महापौरांच्या दालनात देते. अमित साटमांचा देखील विषय आहे. काय वारंवार मुंबईतले अपघात दुर्दैवी घटना घडत आहेत, परंतु अमित साटम मात्र हसताना पाहायला मिळतात आहेत. जयंत पाटलांशी बोलताना काल झाडाची घटना झाली, आज मॅनहोलची. अमित साटम आहेत ना, आमदार आहे, सन्माननीय आमदार आहेत ते, सन्माननीय भाजपाचे अध्यक्ष आहेत ते, सन्माननीय आहेत आणि सन्माननीय व्यक्तीकडनं मुंबईकरांच्या भावनेची कदर न करता सन्माननीय आमदारांनी ती पायदवी तुडवली असं काही चॅनलच्या माध्यमातून आम्ही पाहिलं. मला वाटतं आपल्याच माध्यमातून किंवा अनेक कोणी सगळ्यांनी चालवली. मग सन्माननीय आमदारांनी सन्माननीय काम करावं की अशा भावना पायदळी तुडवाव्या हे निषेधार्थ नाही का? आचकट विचकट बोलत राहायचं, लोकांवर आरोप करायचे. सन्माननीय आमदार, सन्माननीय अध्यक्ष असं कसं वागू शकतात? आणि त्याचा पण जाब सन्माननीय आमदारांना, सन्माननीय अध्यक्षांना आम्ही विचारायचा पण नाही. म्हणजे लोकशाहीचा गळा घोटायचाच आहे. परंतु त्याच अमित साटमांवरती कारवाई का होत नाही म्हणून राज ठाकरेंनी पत्र लिहिलं आज मुख्यमंत्र्यांना. आज सगळेच लिहित आहेत, सगळ्यांनी फोन केले, सगळे लिहित आहेत, सगळे पक्ष उतरलेत खाली. त्यामुळे सन्माननीय आमदारांची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायलाच हवी. त्यांना सर्वांच्या समोर राजीनाम्याची मागणी केली ती मान्य करायला हवी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अतिकामांच्या ताणामुळे खरं तर अस्वस्थ झालेत आणि ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड झालेत अशा प्रकारची माहिती मिळते. नाही, आपण कोणी म्हणजे ते आमच्याबरोबर काही वर्ष ही मधली सोडली तर आमच्याबरोबर होते. त्यांच्या प्रकृतीला चांगला आराम मिळावा आणि त्यांनी पुन्हा त्या ताकदीने काम करायला यावं. कारण अस्वस्थ प्रकृती असताना चुकूनही आम्ही म्हणणार नाही, प्रार्थनाच असेल त्यांच्यासाठी आणि ते आमच्यासाठी माननीय सन्माननीय. खरं तर धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या होत्या किशोरीताई पेडणेकर. त्यांनी थेट महापौरांनाच सवाल केलेला आहे की कशा पद्धतीचा गुन्हा आम्ही केला आहे, आम्ही सगळ्या तक्रारींना आम्ही समोर जाऊ आणि आमच्या पत्रांना उत्तरं मिळत नाही म्हणून जाब विचारली तर आमच्यासोबत मुद्दामून हा संपूर्ण प्रकारचा वाद जो आहे तो महापौरांनीच घातलेला आहे अशा पद्धतीचा दावा जो आहे तो विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिल शेखसह अक्षय मुंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.